रणी निघता शूर न पाहे माघारी आता ऐशा धीरे राखमज संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर असणारे ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा कळस तत्वज्ञानापर्यंत पोहोचवला ते श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज जीवनामध्ये जन्माला आलेल्या एका वीराचं एका शूराचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून करतात. विढाला निवडलेल्या अभंगाला 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं परिहार देऊन जातो. आता सगळ्या जणांनी आपापल्या पद्धतीने परिहार दिला. स्वतः काकाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय घडलंय हे सगळं सांगितलं तरी सुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने उपस्थित आपण सर्वजण देवरूप श्रोतृवर्ग किम निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. एकदा सेट करून मी सुभाषाचं सर्वांना ज्ञात आहेत ज्यांनी देशाकरता आपले 30 वर्ष खर्च केले, 30 वर्ष ज्यांनी आपल्या देशाकरता समर्पित केले. विचार जर केला, एक साधा विचार जर केला तर माणूस 1 मिनिटं सुद्धा दुसऱ्यासाठी वेळ काढू शकत नाहीत. 5 मिनिटं जरी म्हटलं तरी माणूस दुसऱ्यासाठी वेळ काढू शकत नाहीत. पण ज्यांनी आपल्या परिवाराचा त्याग करून 30 वर्षापर्यंत ज्यांनी आपली सेवा बजावली असे रामकृष्ण महादू पवार आदरणीय काकाच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. या परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे नातलग जिवलक मंडळी, पाहुणे रावळे मंडळी आणि तथा ग्रामस्थ मंडळी सर्वजण आपण काकांना या ठिकाणी पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देण्याकरता, काही वरिष्ठ मंडळी आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. तर त्या निमित्ताने आपण ही कीर्तनरूपी सेवा प्रारंभ करणार आहोत. पण त्या अनुषंगाने आता वेळ 2 वाजलेत. किती वाजेपर्यंत चालू द्यायचं तुम्ही सांगा. तुम्ही म्हणले तर सकाळचा काकडा सुद्धा याच मंगल कार्यालयात करू, आपण रात्रीचं कीर्तन सुद्धा करू. हां, अगदी 1 तास पण नाही. मला काकांचा फोन आला थोडंसं, म्हणजे कसं आहे पाहुणे रावळे मंडळी आलेले आहेत. पाहुणे रावळे मंडळी आले त्यांना सुद्धा जावं लागतं म्हणून त्या अनुषंगाने आपण एक सव्वा पाऊण तासापर्यंत कीर्तन सेवा या ठिकाणी समर्पित करू. विठाला विठाला या अनुषंगाने या कीर्तनासाठी उपस्थित असणारे संपूर्ण भजनी मंडळ विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक संस्थापकीय भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी पहिली सुंदर चाल गायली वाक्यून या ठिकाणी आपण त्यांना बोलवलं. आदरणीय गायनाचार्य गान कोकिळा शंकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पाठीमागे ज्यांनी साथ दिली ते आदरणीय हरिभक्तपरायण विनोद महाराज साबळे, पोपट अण्णा त्या ज्ञानेश्वर माऊली आहेत, भीमराव दादा आहेत, बाळू तात्या आहेत, आप्पा दादा आहेत. ज्यांनी 2 मिनिटं आपण या म्हणजे ज्यांनी आपल्याला या ठिकाणी भाषण दिलं ते आदरणीय SS पवार सर आहेत. इकडून गंगाधर भाऊजी आहेत, सोन्या बाप्पू आहेत आणि दिगंबर शेठ आहेत. ज्यांची मृदंगाची साथ अत्यंत सुंदर आहेत ते हरिभक्तपरायण विद्येश्वर महाराज. कामात काम 2 काम, कॅमेऱ्याचे फोटोही काढले, वाजवायलाही बसले, ठीक आहे. आणि ज्यांची साऊंड सिस्टम या ठिकाणी सुंदर आहेत ते हरिभक्त आमचे मित्र. म्हणजे आता काही लोक म्हणतात ज्या ठिकाणी महाराजचं कीर्तन असतं त्या ठिकाणी सुभाष पाहिजे असं म्हणतात. आणि सुभाषची या ठिकाणी सुंदर साऊंड सिस्टम आहेत. असो, अगदी हसत खेळत आपण हे कीर्तन समारोपापर्यंत नेणार आहोत. ऐका, मी तुमच्यासाठी काही नवीन नाही, तुम्ही माझ्यासाठी काही नवीन नाहीत. आता इथं जेवढे काही चेहरे माझ्या समोर बसलेले आहेत सगळे माझ्या वावराजवळचे, बांधाला बांधा असणारे सगळेच मंडळी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून सगळ्यांना आपण हसत खेळत अगदी काकांना शुभेच्छा या कीर्तनाच्या माध्यमातून देणार आहोत. त्या अनुषंगाने सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहेत. ऐका, तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगातून तुकाराम महाराज सगळ्यात मोठा योद्धा सांगतात, सगळ्यात मोठा शूर सांगतात. शूर कोणाला म्हणतात या अभंगातून तुकाराम महाराज व्यक्त करतात. विढाला कोणाला म्हटलं जातं शूर? शूर शब्दाची म्हणजे व्याख्या काय, त्याचा अर्थ काय? तर शूर त्याला म्हटलं जातं की जो रणांगणामध्ये एकदा उतरला की पाठीमागं पाहत नाही. एकदा जर का रणांगणामध्ये उतरला तो पाठीमागं पाहत नाहीत. मग कुठली तरी एखादी गोळी येईल आपल्या छातीचा ठाव घेऊन जाईल हे त्याला माहिती असतं, परंतु तो पाठीमागे पाहत नाही. हे धैर्य ज्या सैनिकाजवळ असतं ना, त्या सैनिकाजवळ असतं. हे धैर्य बाकीचं इतर कोणाकडेच आपल्याला पाहायला मिळत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात, देवाला प्रार्थना करतात की देवा, रणांगणामध्ये जसा शूर उतरतो आणि उतरल्यानंतर तो मागं पाहत नाही, त्याच्याकडे जे धैर्य असतं तसं धैर्य तू मला दे. रणे निघता शूर न पाहे माघारे आता ऐशा धीरे राखे मज. पण तुकाराम महाराज याच्याकरता तुम्ही काय केलं? तर तुकाराम महाराज म्हणतात मी संसारापासून दूर झालो, संसारापासून अंतर झालो. आता मी 3 डोंगर गाठलेत, भामचंद्र म्हणजे घोराडा आणि त्या ठिकाणी आहेत भंडारा. या 3 डोंगरावरती मी माझी साधना करतोय. म्हणून देवा, संसारापासून
दूर झालो, आता फक्त तुझी कृपा माझ्यावरती राहू दे, कारण तुझ्या कृपेशिवाय या जगामध्ये दुसरं काही शक्य नाहीत. संसारापासून अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा. पण देवाची कृपा असण्याकरता तुकाराम महाराज तुम्ही काय केलं, तर तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्याजवळ हत्यार ठेवलं. हत्यार ऐकताय तुम्ही, ऐकताय ना, हत्यार. आता हत्यार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो भाला, तलवार, बंदूक, नाही का, AK-47 हे हत्यार आपल्या डोळ्यासमोर येतात. मग तुकाराम महाराज तर संत आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की संतांच्या जवळ हत्यार कोणतं आहे, तर ते आहे देव नावाचं हत्यार. वागवितो तुझिया नामाचे हत्यार, आणि त्या विषयावरती मी अभिमान मिरवतोय, हाची बडीवार मिरवितो. आणि मग पुढे सांगतायत की देवा आता या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये मी उडी मारली आहेत, आता जर मी पाठीमागे पाहिलं, आता जर मी पाठीमागे वळून पाहिलं किंवा पाठीमागे जर मी निघालो तर माझा त्या ठिकाणी अपमान होईल. म्हणून तू काय कर, जे काही बरं वाईट असेल ती तू सगळं तूच जाणतो. तुका म्हणे मज फिरता माघारे, आणि तेथे उणे पुरे तुम्ही जाना. संसारा हाती अंतरळ दुरी, आता कृपा करी नारायण. अशा अर्थाचं चिंतन व्यक्त करणारा अभंग आहे. आता आपल्याला वेळ नाहीत म्हणून अगोदर पेरणी करून घेतली. अभंगाचा अर्थ तुमच्या पुढं सरळ सरळ सांगून दिला. कळला ना सगळ्यांना? बोला गाड्या बोला, कळला ना सगळ्यांना? नसन कळला तर मी पुन्हा सांगतो, फक्त तुम्ही हाव म्हणा. मला काही नाही, मी गावातलाच आहे आणि तसं काही नाही, आपण काही ठरवून नाही आलो. त्याच्यामुळं तुम्ही मला कितीही विचारलं तरी सांगायला काही अडचण नाही. कळला ना सगळ्यांना अर्थ? काय माहिती आहे, अर्थ का सांगून घेतला, कारण वावर तयार करायला वेळ लागतो, पेरणी करायला वेळ लागत नाही. वेळ कशाला लागतो? वावर तयार करायला वेळ लागतो, पेरणी करायला वेळ लागत नाही. आणि ज्याच्यामुळं पेरणी होतं ना त्याचं नाव आहे चाडं. आता ते वापरलं जात नाही, पण चाड्याचं काम एकच असतं, फक्त त्यानं दाना जमिनीपर्यंत पोचवायचा. तसं आम्ही कीर्तनकार लोक जे आहेत ना महाराष्ट्रातले, यांनी फक्त एकच काम करायचं, चाड्याचं काम करायचं. चाडं, मला सांगा चाड्यामुळे पेरणी होतं का चाडं पेरणी करतं? जाऊ द्या, मी आता चाड्यावर पेरणी कोणी येतो पांडितून, तर तुम्ही विचार करा कशामुळे पेरणी होते. चाडं पेरणी करतं, चाड्यामुळे पेरणी होत नाहीत. पेरणारा वेगळा असतो. तसं कीर्तनकार फक्त चाडं आहेत, त्यानं फक्त एकच काम करायचं, कोणतं? संतांचे विचार समाजापुढे मांडायचं, चाड्याचं काम करायचं. आणि तुम्ही सुद्धा पेरलेलं बी वाया जाऊ द्यायचं नाहीत. मग याच्याकरता काय केलं पाहिजे? वाजवा टाळी, विढाला. फार गोड अभंग आहेत हा. ज्या वेळेला मला काकूनी फोन केला ना, संगीता काकूनी मला म्हटले महाराज असं असं आपल्याला कीर्तन करायचं आहे, त्यावेळेला मी त्या दिवशी मी आळंदीला होतो आणि घरी आल्याबरोबर मी तुकाराम महाराजांचा गाथा निवडला. गाथा पाहिला आणि गाथ्यामध्ये कोणता अभंग काढावा, कारण शूरवीराचं वर्णन करणारा अभंग असला पाहिजे, शूरवीराचा वर्णन करणारा अभंग असला पाहिजे. म्हणून गाथ्यामध्ये मला अभंग सापडला, रणी निघता शूर न पाहे माघारे. म्हणजे हा जो अभंग आहे, पावनखिंड नावाचा चित्रपट झाला बा आत्ता, पावनखिंड, त्याच्यामध्ये सुद्धा हा अभंग गायलेला आहे, रणी निघता शूर. त्याच्यावरती मग मी 8 दिवस लिहिलं, त्याचं चिंतन केलं आणि तेव्हा तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण आता वेळ कमी, करावं काय? आता वेळ कमी आहेत, करावं काय? विठाला विठाला हा विठाला तुकाराम महाराजांनी सगळ्यात मोठा शूर, सगळ्यात मोठा योद्धा या अभंगामध्ये सांगतात. मग आता ऐका बरं का, काय 2 प्रकारचे शूर असतात, 2 प्रकारची योद्धे आहेत. एक आहेत व्यावहारिक शूर आणि दुसरा आहेत पारमार्थिक शूर. एक आहेत व्यावहारिक शूर आणि दुसरा आहेत पारमार्थिक शूर. व्यावहारिक आणि पारमार्थिक या शब्दाची सोपी व्याख्या अशी आहेत, एक आहे देशाकरता लढणारा शूर आणि दुसरा आहे परमार्थाकरता लढणारा शूर. म्हणजे एक देशाकरता लढतो आणि एक देव मिळवण्याकरता लढतो, पण या दोघांचीही गरज समाजाला आहे. ऐका ऐका, देशाकरता गरज आहे ती दोघांची. एक देव मिळवण्याकरता जो सैनिक लढतो ना त्याला संत म्हणतात, आणि एक देशाकरता जो सैनिक लढतो त्याला सैनिक, आर्मी, नेव्ही असं म्हणतात, नाही का? म्हणून दोघांचीही आपल्याला समाजामध्ये गरज आहे. काय? ऐका, काय? 3 जण असे आहेत की जे देशाला सजवण्याचं काम करतात आणि 3 जण असे आहेत की जे देशाला लाजवण्याचं काम करतात. माझं बोलणं कळतंय ना? 3 जण असे आहेत की जे देशाला सजवण्याचं काम करतात. मग कोणते आहेत 3 जण की जे देशाला सजवतात आणि कोणते आहेत 3 जण की जे देशाला लाजवतात? तर ऐका, त्याचं प्रमाण असं आहे पहा या ठिकाणी. 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. 3 जण असे आहेत की जे देशाला सजवतात. मग कोणते आहेत? सती, संत आणि शूर. सती, सती शब्दाचा अर्थ होतो आई,
आणि संत शब्दाचा अर्थ होतो साधू, आणि त्या ठिकाणी तिसरा आहे शूर. शूर शब्दाचा अर्थ होतो सैनिक. मग या तिघांचं कार्य वेगळं वेगळं आहे. मग संतांनी काय कार्य करायचं, शूरांनी कोणतं कार्य करायचं आणि सतीने कोणतं कार्य करायचं, तर सतीने घरामध्ये संस्कार करायचे. ऐका, सतीने घरामध्ये संस्कार करायचे, त्यानंतर साधूने संस्कृती सांभाळायची, आणि जे शूर असतात ना यांनी देशाचं रक्षण करायचं. तिघजण असे आहेत, हे देशाला लाजवण्याचं नाही सजवण्याचं काम करतात. मग सतीने काय करावं, ऐका याच्यावरती थोडंसं विश्लेषण करू आपण. सतीने फक्त एक काम करायचं, घरामध्ये संस्कार करायचे, मुलावरती योग्य वयामध्ये संस्कार करायचे. का माहिती आहे, जसं लहानपणामध्ये लसीकरण महत्त्वाचं आहे ना, तसं योग्य वयामध्ये संस्कार फार महत्त्वाचे आहेत. लहान वयामध्ये जसं लसीकरण आपण करतो लहान मुलांना, तुम्ही म्हणाल तुला कसं काय माहिती, आला अनुभव. चालू आला अनुभव. जसं लहानपणामध्ये लसीकरण महत्त्वाचं आहे, तसं त्या ठिकाणी संस्कार करणं लहानपणामध्ये योग्य वयामध्ये महत्त्वाचे आहेत, आणि ते फक्त आईने करायचे असतात, ते सतीने करायचे असतात. मग संस्काराचे काही भाग आहेत. काय भाग आहे संस्काराची माहिती? पहिला भाग आहे त्याचं नाव आहे नम्रता, हे आईनं शिकवायचं असतं. दुसरं आहे मोठ्याचा आदर करणे, आणि तिसरं आहे खरं बोलणं. हे सगळं आईने काही संस्काराचे भाग आपल्या मुलावरती केले पाहिजे. पण आता कोणी कोणाचा आदर करत नाहीत का काकू? करतं कोणी कोणाचा आदर सध्या म्हणजे काय झालं माहिती का, आमच्या काकू इथं वंदना काकूसुद्धा उपस्थित आहे कीर्तनाला. आज पहिल्यांदा मला कीर्तनाला म्हणजे त्याच्या खोलेश्वरात बाकीच्या ठिकाणी होतात, पण आज नेमकं पुढे येऊन बसल्या काकू, त्याच्यामुळे आता मला बोलावं काय नाही का. ऐका, सती संस्कार करावे लागतात सतीने. मग काय संस्कार आहेत? पहिली पायरी आहे संस्काराची, तिचं नाव आहे आदर केला पाहिजे दुसऱ्याचा. पण आता कोणी कोणाचा आदर करत नाही महाराज, आदर करत नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये हे जे जुने मंडळी बसलेले आहेत ना, हे जुने मंडळी जर रविवारच्या दिवशी जर अंगणामध्ये खेळत असले, समोरून जर गुरुजी आले गुरुजी, तर मुलं जे आहेत घरामध्ये पळून जायचे, अजिबात गल्लीमध्ये खेळत नव्हते. का? आदर करायचे. आता तसं आहे का? आता तसं आहे. आता जर मुलं क्रिकेट खेळत असले, गुरुजी जर समोरून आले तर म्हणजे घोटक्याची पिचकारी गुरुजीच्या पायावर मारतो, गुरुजीला म्हणतो गुरुजी बॅटिंग करता का बॉलिंग? याला आदर म्हणता येईल? आदर म्हणता येत नाही. मग गुरुजीसुद्धा म्हणतो आता वर्गामध्ये मी तुझ्यावरती बॅटिंग केली, आता तुझ्याकरता बॉलिंगच करतो, आता काय विलाज आहे? काय केले पाहिजे? संस्कार. चला, त्यानंतर दुसरी पायरी अशी आहे संस्काराची दुसरी पायरी अशी आहेत. पहिली पायरी झाली आदर करणे, दुसरी पायरी आहेत नम्रता. नम्रता आता दिसत नाही आपल्यामध्ये. नम्र आता कोणी कोणापुढे नम्र होत नाहीत. नम्रता आता समाजातून जवळजवळ संपत चालली आहेत. नम्रता. ऐका, पूर्वीच्या काळामध्ये घराचे दरवाजे लहान असायचे, आणि तो दरवाजा आम्हाला वाकायला शिकवायचा, नम्रता शिकवायचा, लवचिकता शिकवायचा. तो दरवाजा म्हणायचा, अरे माझ्या घरात जर तुला यायचं असेल तर अगोदर वाकावं लागेल. माझ्या घरात जर तुला यायचं असेल तर अगोदर वाकावं लागेल. तू तुझ्या घरचा लखपती, करोडपती, नाहीतर जागीरदार असू दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझ्या घरात जर तुला यायचं आहे ना तर अगोदर वाकावं लागेल, आणि जर नसल वाकायचं तर घे धडक, फुटू दे डोकं. दरवाजा सांगायचा. आता आपण देवाच्या दारामध्ये जरी गेलो ना, मंदिरामध्ये, तरी आपण देवासमोर वाकत नाही महाराज. आता महादेवाच्या मंदिरामध्ये जवळजवळ वाकूनच जावं लागतं. मी खोलेश्वरात आपल्या बरेचसे लोक पाहिले की जे वाकत नाहीत. जिथं आहेत ना गणपतीचं दर्शन घेतलं की लोक असे वाकत नाही, लोक असे जातात. कुठं देवासमोर लोक वाकत नाहीत. देवासमोर वाकलं पाहिजे, झुकलं पाहिजे. कारण काय माहिती आहे, नदी पात्रामध्ये एक लव्हाळं नावाचं गवत आहे. लव्हाळं कळतं ना? लव्हाळं नावाचं गवत आहे, आणि ते लव्हाळ्याची एक गंमत अशी आहे, ते लव्हाळं गवत जे आहे ते पूर आला की नम्र होतं, आणि पूर गेला की परत उभं राहतं. पूर आला की नम्र होतं, आणि पूर गेला की परत सरळ होतं. पण नदी काठावरचे जेवढे काही झाडं झुडपं आहेत ना, हे झाडं झुडपं पूर आल्यानंतर वाकत नाहीत, म्हणून ते डायरेक्ट लगेच थेट गंगासागर पाहण्याकरता जातात. कोण? नदी काठावरचे जे झाडं आहेत वाकत नाहीत, गंगासागर पाहण्याकरता जातात. तसं लव्हाळ्याचं तसं नाही आहेत. लव्हाळ्याचं एकच आहेत, पूर आला की नम्र व्हायचं, आणि पूर गेला की परत अटेन्शन खडं व्हायचं, उभं राहायचं. म्हणून ते कितीतरी पुरं पाहतं, त्याच्याकडे फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे नम्रता. काय आहेत? नम्रता. ही नम्रता आईनं शिकवली पाहिजे. आणखीन आता आठवण म्हणून सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये ज्वारी असायची, ज्वारी आता बी आहे तशी, पण आता पूर्वीचा ना आताचा फरक सांगतो. पूर्वीच्या काळातली जी ज्वारी असायची ती वाढायची, आणि त्याला कणीस आलं की ते आकडा करायचं. कणीस काय करायचं?
आकडा करायचं आणि ते कणीस त्या मुळाला नम्र व्हायचं आणि त्या मुळाला म्हणायचं की मुळा, अरे तुझ्यामुळं मी एवढ्या उंच गगनाची भरारे घेऊ शकलो. तू जर नसता तर आज मला एवढं उंच येणं शक्य नव्हतं, म्हणून मी तुला नम्र आहे. एकोणाचं चाललंय गावरान ज्वारीचं. आताची कोणती आहे? हायब्रिड. आणि ती हायब्रिड ज्वारी अशी आहेत, ती वाकत नाहीत, सरळ जाते आणि सरळ गेली की ती आकडा करत नाहीत. ती ज्वारी आपण खातो आणि त्याचा परिणाम आपल्यावरती असा होतो की आपण नम्र होत नाहीत. आपण देवासमोर जरी गेलो ना तरी देवासमोर जात असताना आपण नम्रपणे जात नाहीत. लहानपण म्हणून म्हणजे लहान वयामध्ये जे संस्कार केले जातात ते कधीच त्या ठिकाणी संपत नसतात. म्हणून सतीने संस्कार करायचे असते. चला तिथं जा. नम्र झाला भूता त्याने कोणीले अनंता. नम्र झाला भूता त्याने कोणीले अनंता. नम्र झाला भूता त्याने तोडिले अनंता. तिने तोडिले अनंता. नम्र झाला भूता. सुंदर प्रमाण दिलं सरनं. तेने कोंडिले अनंता नम्रता. पण कोणी शिकवायची? आईने. चला दुसरा नंबर आपला असा आहे, साधूने संस्कृती सांभाळायची असते. साधू कोणाला म्हणतात? की ज्याने षडविकाराचा त्या ठिकाणी नायनाट केला त्याला म्हणायचं साधू. आणि त्या साधूने एकच काम करायचं, ते म्हणजे संस्कृती सांभाळायची. का? ऐका, एक साधू जर बिघडला तर पुढची पिढी बिघडत असते. कारण समाज हा साधूकडे पाहून वागत असतो. ऐका काय, घरातली मुलं घरातली मुलं जी आहेत ती मायबापाकडे पाहून वागतात. शाळेतली मुलं गुरुजीकडे पाहून वागतात आणि समाज हा साधूकडे पाहून वागत असतो. शाळेतली मुलं गुरुजीकडे पाहून वागतात आणि घरातली मुलं मायबापाकडे पाहून वागतात. म्हणजे आपल्याला जर वाटत असेल ना तरी आपली मुलं कधी बिघडली नाही पाहिजे, तर मायबापाने मुलांसमोर स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. स्वच्छ कसं माहिती आहे? जरी बापाला तंबाखू खायचा नाद असला तरी त्यानं पोरापुढे कधी तंबाखू खायची नाही. तर बाप म्हणतो हा त्याला काय होतं, त्याचा बाप आहे मी. त्याचा बाप आहे तो, तंबाखू सोडली की तो गांजाच फुकणार. म्हणजे घरातली मुलं बिघडू नये असं वाटत असेल तर आईबापाने स्वच्छ जीवन जगलं पाहिजे मुलांसमोर. तेव्हा त्या मुलांवरती संस्कार होत असतात. घरातली मुलं मायबापाकडे पाहून वागतात, तसं शाळेतली मुलं गुरुजीकडे पाहून वागतात. आता शाळेत गेल्यानंतर गुरुजी जर टेबलावर पाय ठेवून झोपले तर मुलं अंगावरती घेऊन झोपायला उशीर लागणार नाही. घरातली मुलं मायबापाकडे, शाळेतली मुलं गुरुजीकडे आणि समाज हा साधूकडे पाहून वागत असतो. म्हणून एक साधू हुकला की पुढची पिढी बिघडत असते. म्हणून साधूने सुद्धा स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. म्हणून तिघं जण असे आहेत की जे देशाला सजवण्याचं काम करतात, सती, संत आणि तिसरा नंबरचा आहे शूर. मग शूराचं कर्तव्य काय आहे? शूराचं एकच कर्तव्य आहे की त्याने सीमेवरती उभं राहावं आणि देशाचं रक्षण करावं. जर सीमेवरती देशाचं रक्षण करण्याकरता जर शूर नसले, सैनिक नसले तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाहीत. विडाला आणि मग शूराच्या जीवनातला त्याग फार मोठा असतो. शूर जो माणूस असतो त्याच्या जीवनातला फार मोठा त्याग असतो. ऐका, काकांनी 30 वर्ष सर्व्हिस केली, बरोबर? 30 वर्ष काकांनी सर्व्हिस केली. काही लोक जे असतात ते 30 वर्ष नाही तर 25 वर्ष, 32 वर्ष, 20 वर्ष असे काही टप्पे असतात. पण ज्या वेळेला ते सीमेवरती उभे राहतात ना, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एकच धैर्य असतं, एकच काम असतं. त्यांचं म्हणणं फक्त एकच, जर समोरून जर पाकिस्तानी जर माणूस आला किंवा त्याचा शत्रू जर आला तर आपल्या बंदुकीची जी गोळी आहेत ना त्या गोळीवरती त्याचं नाव लिहिलेलं असतं किंवा त्याच्या बंदुकीच्या गोळीवरती आपलं नाव लिहिलेलं असतं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग आहे. त्यांच्या जीवनातला त्याग असा आहे, ज्या वेळेला 30 वर्षापर्यंत त्यांनी सर्व्हिस केली त्यावेळेला त्यांना त्यांच्या घरादाराची आठवण आली नसेल का? अहो, आपण जर बाहेर जर गेलो, आपण जर कुठे गेलो जर घरी येत नसलो तर बायको 4 फोन करते, कुठे आहे तुम्ही? अजून मला काही आला नाही म्हणा. फोन करते का नाही? आणि जर म्हणजे आता तरी फोनची सुविधा झाली. पूर्वीच्या काळामध्ये काकू फोन होता. तुम्ही ज्या वेळेला नाही का आठवण जर तुम्हाला आली तर तुम्हाला फोन करता येत होता. बरं, यांचंच नाहीत,
जो जो सैनिक आहेत त्या सैनिकाच्या पत्नीच्या जीवनात फार मोठा त्याग आहेत की जी आपल्या पतीला आपल्या मालकाला देशाच्या सेवेकरता पाठवते आणि सांगते. एकच सांगणं असतं तिचं, हे पहा, तुम्ही जर इथून जात असाल, ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये आहेत त्यावेळेला तुम्ही माझी आहेत, आणि ज्या वेळेला तुम्ही घराच्या बाहेर आहेत ना त्यावेळेला तुम्ही फक्त देशाचे आहेत. हा त्याग सतीच्या जीवनातला आहे, हा त्याग त्यांच्या जीवनातला आहे. आणि ज्या वेळेला त्यांना आठवण येते ना, सैनिक ज्या वेळेला बंदूक घेऊन हातावरती उभे राहतात, सीमेवरती उभे राहतात, ज्या वेळेला त्यांना त्यांचे घरची आठवण येते त्यावेळेला ते फक्त एकच काम करतात. काय माहिती आहे, ही जी हवा चालते ना, हा जो वारा चालतो, या वाऱ्यासोबत ते गप्पा मारतात. हे गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे. ओ वही थोड़ी दूर है घर मेरा, उस घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैर को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. होय है गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्त मेरे दिलरुबा, मेरे माँ को मेरा सलाम दे, उसे जाके तू ये बयान दे. मैं वापस आऊँगा, मैं वापस आऊँगा, मैं अपने गाँव में आम के छाँव में, पुरानी पीपल खेत खलिहानों तुमने घर सुना सुना है. वाजवा टाळी वाजवा, क्या बात आहे. ए गुजरणे वाली हवा बता, हे शिवराच्या जीवनातल्या सैनिकाच्या जीवनातला फार मोठा त्याग आहे. म्हणून शिवर ऐका, आपल्या भारताला आहे ना शिवराची मोठी परंपरा आहे. आपला हा जो भारत देश आहे, या भारत देशाला शिवराची मोठी परंपरा आहेत. का? कारण 4 युग होऊन गेले, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता हे चालू आहेत कलियुग. पण या 4ही युगामध्ये 4 शूर सांगितले आहेत. त्रेतायुगातला शूर आणि कृतायुगातला शूर आहेत. ऐका, 2 शूर सांगतो मी तुम्हाला. आपण रामायण महाभारत वाचणारी माणसं आहोत. रामायणामध्ये सगळ्यात मोठा शूर आहेत आणि महाभारतामध्ये सगळ्यात मोठा शूर आहेत. मग रामायणातला शूर कोणता आहे? त्या रामायणातल्या शूराचं नाव आहे हनुमंतराय आणि महाभारतातल्या शूराचं नाव आहे अर्जुन. हे दोघंही जण शूर आहेत म्हणून यांना सुभटा शब्द वापरला आहे. सुभटा, काय भक्ती त्याच्या वाटा, मज दावाव्या सुभटा, यांना सुभटा म्हणतात. आता काही लोक म्हणतील महाराज सुभटा शब्दाचा अर्थ काय? तर सुभटा म्हणजे 10,000 सैन्यापेक्षा जास्त सैन्याशी जो लढतो ना त्याला सुभटा म्हणतात. त्याचा अर्थ आहे त्याला महावीर म्हणतात. म्हणून हनुमंतराय हे महावीर आहेत. अर्जुन महावीर आहेत. हनुमंतरायचं काय कर्तव्य सांगावं, काय कर्तृत्व त्यांचं सांगावं. लहानपणी सूर्याला फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला शिवराय म्हणून. इंद्रजिताच्या अश्रप्रहाराने बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणाला वाचवण्याकरता डायरेक्ट हिमालय गाठलत. हिमालयातून वनस्पतीचा डोंगर उचलून आणला आणि लक्ष्मण जिवंत केला शिवराय म्हणून, नाही का. ज्या वेळेला लंकेमध्ये गेले, सीतामाईचा शोध लावला आणि सीतामाईच्या सांगण्यावरून त्या लंकेला आग लावली. सोन्याची लंका जाळली आणि रावणाच्या गर्वाला धक्का बसला. शूर आहेत, नाही का. शूर आहेत हनुमंतराय. म्हणून तर आपण सर्वजण त्यांची स्तुती करतोय. शनिवार आहेत आज, नाही का. आज आपण सगळेजण त्यांची स्तुती करतोय. हे दुःख भजन मारुती नंदन सुमिरा मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार, पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती बारंबार. शनिवार आहेत म्हणून प्रमाण दिलं. हे दुःखभंजन मारुती नंदन, त्यांची स्तुती आज आपण सर्वजण करतोय. ऐका काय, रामप्रभूची 3 जणांनी सेवा केली.
तिघा जणांनी रामायणामध्ये रामप्रभूची सेवा केली. एक नंबर आहे सुग्रीव, दुसरे आहेत हनुमंतराय आणि तिसरे आहेत बिभीषण. पण सुग्रीवाने आणि बिभीषणाने जी सेवा केली ना ती सकाम सेवा केली, स्वार्थ ठेवून सेवा केली. कारण दोघांनाही राज्य पाहिजे होतं. कोणाला? बिभीषणाला लंका पाहिजे होती म्हणून प्रभूची सेवा केली आणि सुग्रीवाला किष्किंधा नगरी पाहिजे होती म्हणून प्रभूची सेवा केली. मग आज त्यांचं दोघांचं कोणी नावही घेत नाही आणि त्यांचं दोघांचं कुठं आपल्याला महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुठं मंदिरही पाहायला मिळत नाहीत. कोणाचं? सुग्रीवाचं आणि बिभीषणाचं. का? स्वार्थ ठेवून भक्ती केली. पण हनुमंतरायाने जी भक्ती केली ना ती निष्काम भक्ती केली आणि त्या निष्काम सेवेचा परिणाम असा झाला की आज प्रत्येक गावागावामध्ये मारुतीचं मंदिर आहे. मित्र असं म्हणेल प्रत्येक गावागावात मारुतीचं मंदिर आहेत असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक गाव मारुतीच्या ताब्यात आहे. प्रत्येक गाव कसं आहेत? मारुतीच्या ताब्यात आहेत. त्याचं कारण फक्त एकच, सेवा. म्हणजे शूर सांगायचं आहे मला. रामायणातला शूर आहेत हनुमंतराय. महाभारतातला जो शूर आहे त्या शूराचं नाव आहे अर्जुन. अर्जुनाने अफाट धनुर्विद्याचा अभ्यास केला आणि द्रोणाचार्याचा आवडता शिष्य बनला. इतकी धनुर्विद्या प्रगट केली, एवढ्या धनुर्विद्येचा अभ्यास केला की ज्या वेळेला द्रौपदीचं स्वयंवर होतं ना, द्रौपदीच्या स्वयंवराप्रसंगी माशाचा डोळा फोडला आणि द्रौपदीचं मन जिंकलं. शूर आहेत, शूर आहेत. अर्जुन आहेत शूर. महाभारतातला अर्जुन शूर, त्यानंतर रामायणातला अर्जुन आहेत, रामायणातला शूर आहेत तो त्या ठिकाणी हनुमंत आहेत. तसं आता सध्याच्या परिस्थितीत जर विचार करायचं झालं, आता शूर जर म्हटलं, हे झालं कृतायुगातलं, त्रेतायुगातलं, द्वापारयुगातलं. कलियुगातला शूर जर आपण म्हणला तर आपल्या डोळ्यासमोर येते ते छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये काय त्याग होता आहे का? ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरता आपल्या जीवाची, आपल्या म्हणजे शरीराची पर्वा न करता ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपला लढा दिला ते छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, सांगतो थोडासा इतिहास सांगायचा आहे मला, कारण शूर शब्दावरती कीर्तन संपवायचं आहे. आज दुसरा शब्द वापरायचा नाही, शूर शब्दावरतीच कीर्तन संपणार आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज शूर कसे होते की ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा नाही केली, ज्यांनी आपल्या परिवाराची पर्वा नाही केली, ज्यांनी देशाकरता, स्वराज्याकरता आपले प्राण खर्ची लावले. जिंकाव का कटुनी मराव याची आम्हाला ठाव. देशापायी सारे विसरू, धर्मापायी सारे विसरू, माया ममता नाती. शूर आम्ही सरदार आम्हाला नाही कोणाचे विसे. शूर आम्ही सरदार आम्हाला नाही कोणाचे विसे. हे शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ओ शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश अन धर्मापायी प्राण घेतला हाती. हे देव देश अन धर्मापायी प्राण घेतला हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ओ देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आहेत छत्रपती शिवाजी महाराज. मग एकटे छत्रपती शिवाजी महाराज नाही तर त्यांच्यासोबत लढणारे असंख्य मावळे जे आहेत ना, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे, मानकोजी दहातोंडे, बाजी पासलकर, दादोजी कोंडदेव, या सगळ्यांच्या त्यागाने आपण आज या ठिकाणी मोकळा स्वातंत्र्याचा श्वास घेतोय. कारण हे शूरवीर जर नसते ना तर आज आपण नसतो महाराज, नसतो. असलो जरी असतो ना तरी आता बोलत नाही. आता लाईव्ह कीर्तन चालू आहे, ते बोलण्यासारखं भरपूर आहे. हे कीर्तन यूट्यूबला पडणार आहे. वैष्णव वारकरी कीर्तनकार आहे, आळंदीहून आले. ते आळंदीहून रात्रीचा प्रवास करून त्यांना इथपर्यंत बोलवलं आहे कीर्तन शूट करण्यासाठी. काय माहिती आहे, हे जे कीर्तन असतं ना, वर्ष श्राद्धाचे, उत्तर कार्याचे, सप्त्याचे कीर्तन दररोज भेटतील. हे कीर्तन भेटणार नाही, हे कीर्तन होत नाहीत. म्हणून त्यांना स्पेशल आळंदीहून इथपर्यंत, दादा आळंदीहून बोलवले. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हे जर मावळे नसते तर आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकलो नसतो. म्हणून त्यांची गरज आहे आपल्याला. ऐका,
छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेला राज्याभिषेक झाला ना त्यावेळेला ही बातमी औरंगजेबाच्या गुप्तचराने औरंगजेबाला ज्यावेळेला सांगितलं की हुजूर वो शोभा अब राजा बन गया है, त्यावेळेला त्या औरंगजेबाच्या तोंडातून सगळ्यांच्या समोर शब्द बाहेर पडले. तो औरंगजेब म्हणला वो राजा क्यों नहीं हो सकता, क्योंकि उसके सैनिक कभी रुकते नहीं, कभी थकते नहीं, कभी झुकते नहीं और कभी दिखते नहीं, इसलिए वो राजा हो गया है. त्याच्याकरता तो राजा झाला. का राजा होणार नाही तो? अरे त्याचे सैनिक असे आहेत की ते सैनिक देशासाठी आपला प्राण अर्पण करणारे आहेत. त्यांना सैनिक म्हणतात, त्यांना मावळा म्हणतात. म्हणून आपल्या या भारत भूमीला शूरांची फार मोठा इतिहास आहे. आणि जे जे व्यक्ती देशासाठी लढतात, देशासाठी आपला प्राण अर्पण करतात, त्यांना आपण स्वतंत्र सैनिक म्हणतो किंवा हुतात्मा असा शब्द वापरतो. मग याच्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडा पूर्वीचा इतिहास झाला, पण आता सध्याच्या वर्तमान काळामध्ये जर विचार केला अलीकडच्या 50 वर्षापूर्वीचा, तर अनेक शूरवीर आपल्याला आणखीन पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य करता त्या ठिकाणी आपला प्राण पणाला लावला, ही गोष्ट खरी आहे. पण त्यांच्यासारखंच झाशीची राणी 1857च्या लढ्यामध्ये ज्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी स्वतंत्र सैनिक म्हणून काम केलं, ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता मेरी झाशी नाही दूंगी हा शब्द त्या ठिकाणी वापरत ज्यांनी आपला प्राण पणाला लावला, त्या झाशीच्या राणी. त्यानंतर पुढे आहेत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, की ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता हसत या देशाकरता आपले प्राण निछावर केले आणि त्यांना क्रांतीवीर असं म्हणतात, म्हणून ते क्रांतिकारक आहेत. म्हणजे असे आणखीन आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर लोकमान्य टिळक, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे नेते, नाही का. त्यानंतर सुभाषचंद्र बोस, असे अनेक शूरवीर आपल्याला पाहायला मिळतील. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला, आता चालू वर्तमान काळामध्ये जर विचार केला, तर इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स हे तिघही जण आज सीमेवरती तैनात आहेत. सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करतायत, सीमेवरती देशाचं रक्षण करतायत, म्हणून त्यांना शूर असं म्हणतात. शूर कोणाला शूर म्हणतात? आपण शूर नाही आहेत, आपण सगळे जे आहोत ना आपण शूर आहेत. म्हणजे आपण शूर होऊ शकत नाहीत, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये सीमेवरती बंदूक घेऊन उभं राहण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही, ते एखाद्याच्याच नशिबामध्ये असते. म्हणून आपलं गाव आज एवढं मोठं आहे, एवढ्या मोठ्या गावामध्ये किमान 100 ते 125 तरी आपले सैनिक आपले म्हणा, कारण ते आपल्यासाठी त्या ठिकाणी उभे आहेत, तैनात आहेत आपल्यासाठी. म्हणून 100 ते 125 सैनिक आपले आज त्या ठिकाणी तैनात आहेत. आणि म्हणजे आर्मी रिटायर झालेले सुद्धा भरपूर सैनिक आहे की ज्यांनी देशाकरता आपले प्राण पर्वा न करता देशाची सेवा केली, असे सुद्धा सैनिक आपल्या गावामध्ये. म्हणजे ऐका ना, काय माहिती आहे, परिवारातून एखादाच माणूस असा असतो की ज्याच्या नशिबामध्ये त्याच्या जीवनामध्ये सेवेची संधी मिळत असते. पण आपण जरी शूर नसलो तरी आपण आपले विचार मात्र शूर ठेवू शकतो. कसे विचार शूर ठेवू शकतो आपण? संकटामध्ये जर एखादा असेल आणि त्याला जर आपण वाचवलं तर आपलं हे शौर्य आहे. गरिबाच्या पाठीशी जर आपण उभं राहिलो तरी सुद्धा आपण एक शौर्य म्हणवलं जाऊ, म्हणजे आपण शूर म्हणवलं जाऊ. का माहिती आहे, इंडियन आर्मीचं फक्त एवढं एकच काम नाही आहे. इंडियन आर्मीचं आणखीन ते सेवा करतात, ज्या ठिकाणी प्रलय येतो ना त्या ठिकाणी सुद्धा ते सेवा देण्याकरता तत्पर उभे राहतात. म्हणून आपण पाहतो ज्या ठिकाणी पाणी जास्त पडला, नदीला पूर आला, त्या ठिकाणी सुद्धा हे जे मंडळी आहेत ना सैनिक, ते तिथं उभं राहतात आणि काम करतात. हे आपल्याला सुद्धा करता येतं, पण आपण करत नाही. का करतो? आपण करत नाहीत. आपण प्राणाची पर्वा करतो, ते प्राणाची पर्वा करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ते कठीण प्रसंगामध्ये, जेवढा त्यांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतो, त्या कठीण प्रसंगामध्ये ते कधीच दुश्मनाला पाठ दाखवत नाहीत. आपण ते करू शकतो, आपण पाठ दाखवून परत येऊ शकतो, परंतु त्यांच्या जीवनातला हा फार मोठा त्याग आहे. म्हणून शूर कोणाला म्हणतात? की जो कर्तव्य करतो, की जो माणूस गरिबाच्या पाठीशी उभं राहतो, खोटं बोलत नाहीत, सत्याच्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी अनेकांना मदत करतो, त्याला शूर असं म्हणतात. मग या शूरांना रणांगण पाहिजे, पण या महाराष्ट्राच्या मातीला रणांगणाचा फार मोठा इतिहास आहे. मग देशासाठी तापमानात तापणारा आमचा एखादा शूर असू द्या किंवा शेतामध्ये राबणारा आमचा एखादा शेतकरी असू द्या, दोघंही जण आपापल्या पद्धतीने रणांगणामध्ये उभे आहेत. म्हणून लाल बहादूर शास्त्रीने घोषणा केली होती ना, जय जवान. ही घोषणा कोणी केली आहे? लाल बहादूर शास्त्रीने. कारण या देशातला, ऐका तुम्ही बाकी कोणालाही विसरलात तरी चालेल, पण चौघांना मात्र विसरू नका. 4 जणांना विसरू नका. कोणाला? नंबर 1 आहे ज्यांनी आपल्याला जीवन दिले त्या भगवंताला कधी विसरू नका. दुसरी गोष्ट आहे ज्यांनी आपल्याला चांगले विचार दिले त्या संतांना कधी विसरू नका. तिसरी गोष्ट आहे जे आपल्याकरता देशासाठी रक्षण करतायत त्या सैनिकांना कधी विसरू नका. आणि चौथी गोष्ट आहे जो जगाच्या ताटामध्ये अन्न भरवतोय त्या शेतकऱ्याला मात्र कधी विसरू नका. हे मेरे वतन के लोगों, जरा
लोक शहीद झाले त्यांनी जाता जाता फक्त एकच सांगितलं की अरे या देशाकरता आम्ही आमच्या प्राणाची पर्वा केली नाहीत, आम्ही आमच्या प्राणाची पर्वा केली नाहीत. फक्त तुम्ही आता एक करा. काय करा माहिती आहे? तुम्ही या देशाचं भान ठेवा. भान. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. किंवा कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. त्यांनी एकच सांगितलं देशाचं भान ठेवा. म्हणून शूरांना कधी विसरू नका, जन्म दिलेल्या देवाला कधी विसरू नका, संतांना कधी विसरू नका आणि शेतकऱ्याला कधी विसरू नका. कारण शेतकरी सुद्धा एक योद्धा आहेत. योद्धा आहेत तो का? त्याला सुद्धा युद्ध करावं लागतंय. मग कोणाशी त्याला शेतकऱ्याला कोणाशी युद्ध करावं लागतं? तर कधी निसर्गासोबत त्याला युद्ध करावं लागतं, तर कधी दुष्काळासोबत त्याला युद्ध करावं लागतं, तर कधी बाजारपेठेतल्या भावासाठी त्याला युद्ध करावं लागतं. कोणाला? शेतकरी. मग शेतकरी म्हणजे शेतकरी काम करणारा माणूस नाहीत. शेतकरी या शब्दाचा अर्थ आहे की मातीशी नातं जपणारा माणूस आहे शेतकरी, नाही का? मातीशी नातं जपणारा फक्त दोन माणसं सापडतील आपल्याला. एक आहे जवान आणि दुसरा आहेत किसान. म्हणून या दोघांना कधीतरी विसरूच नका. भगवंतालाही विसरू नका आणि संतांनाही विसरू नका. या चारही जणांना आपण जर विसरलो नाहीत, आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सैनिक जसा रणांगणामध्ये उडी मारतो आणि तो पाठीमागे फिरून पाहत नाहीत ना, त्याच्यासारखं धैर्य तू मला दे देवा, अशी प्रार्थना अभंगाच्या पहिल्या चरणात. हे रण निघता शूर न पाय माघार, रण निघता शूर न पाय रणी निघता शूर न पाहे माघारे, आता आयशा धीरे राख, आता राख मज, असे दोन शब्द आहेत. ऐका. रणांगणामध्ये उडी मारणारा शूर जसा पाठीमागे वळून पाहत नाही. आता ऐका, एक छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडासा इतिहास सांगतो. रणांगणामध्ये उडी मारलेला शूर, त्याचं नाव आहे येसाजी कंक. याचा थोडासा इतिहास आपण पाहू. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पश्चिमेमध्ये त्या ठिकाणी स्वारी केली आणि पश्चिमेमध्ये स्वारी केल्यानंतर त्या ठिकाणी एक कुतुबशाह नावाचा एक राजा होता. त्या कुतुबशहाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची युती झाली आणि युतीमध्ये त्या ठिकाणी त्याने सांगितलं, राजाजी आप राजा हो, इसलिए हमारा मुल्क म्हणजे आमचं जे गाव आहे ते पाहण्याकरता या. त्या गावाचं नाव आहे गुळकोंडा. तो गुळकोंडा पाहायला या. तो पाहण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज गेले. पण जात असताना गडी अहंकारी होता. कुतुबशाह जो आहेत ना, अहंकारी, अभिमानी. आणि त्याने काय केलं, रस्त्याच्या कडेला झालं एक 10 मिनिटात लगे आपण विठाला विठाला विठाला. त्याने काय केलं, रस्त्याच्या कडेला, ऐका, रस्त्याच्या कडेला मोठे मोठे हत्ती उभे केले.
त्याला दाखवायचं होतं की राजा आपके पास हत्ती नाही आहेत, हमारे पास हत्ती आहे. हे कोणाला दाखवायचं होतं? त्या कुतुबशहाला. छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांनी कडेला मोठाले मोठाले हत्ती उभे केले. राजे हत्तीच्या भानगडीत कधीच पडले नाहीत. का माहिती आहे? राजांचं काम एकच होतं, भरभर जायचं आणि भरभर किल्ला घेऊन यायचं आणि भरभर दुसऱ्या मोहिमेवरती निघायचं. कारण हत्ती म्हणजे लोण नाही, लोणणं. हत्ती म्हणजे काय? लोड नाहीत. म्हणून राजांनी हत्ती कधीच पाळला नाही. पण ऐका, हत्ती उभा केला आणि त्याने सांगितलं, राजाजी आप राजा कहलाते हैं लेकिन आपके पास राजभूषण नहीं है, आपके पास हत्ती नाही आहेत. आता राजे उत्तर द्यायला हुशार. छत्रपती शिवाजी महाराज उत्तर द्यायला एवढे हुशार होते की त्यांच्यासारखा हुशार मला नाही वाटत कोणी असेल. त्यांनी सांगितलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं कुतुबशहाला, ऐका हमारे पास हत्ती नाही आहेत लेकिन हमारा एक एक मावला है वो हत्ती समान आहे. आमचा एक एक मावळा हत्ती बरोबरचा आहे. त्याने सांगितलं जांच लेंगे म्हणजे परीक्षा घेऊ. मग त्याने काय केलं, कुतुबशाह आणि समोरच्या रणांगणामध्ये समोरच्या त्या ठिकाणी पटांगणात उन्मत्त झालेला हत्ती पाठवला. आणि हत्ती पाठवल्यानंतर त्याने सांगितलं, राजाजी भेजो आपका हत्ती, भेजो आपका हत्ती. त्यावेळेला राजासोबत येसाजी कंक होता. राजाने फक्त पाठीमागे पाहिलं. आहे का तयारी आहे? राजांनी पाठीमागे पाहिलं आणि जसं पाठीमागं पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी येसाजीने तलवारच काढली. येसाजीने सांगितलं, राजे मी लढणार. आणि यशाला त्या ठिकाणी राजांनी सांगितलं, यशा टाक रणांगणात उडी. जशी येसाजीने रणांगणात उडी टाकली, उन्मत्त झालेला हत्ती होता, मातलेला हत्ती होता. आणि त्या ठिकाणी हा जो येसाजी आहेत ना, हा अत्यंत हुशार. माझ्याकडे पहा, हरी काकडे पाहिजे तुम्ही, माझ्याकडे पहा. ती कोणाच तरी परस हरवली. काय चालू होतं आपलं? हत्ती. ज्या वेळेला रणांगणात उडी टाकली, यसाजीला माहिती होतं की हत्ती हा जड प्राणी आहेत, हत्तीला स्वतः भोवती फिरता येत नाहीत. मग टाळकऱ्यांनी घालील लोटांगण जरी म्हटलं तरी हत्तीला जाऊ द्या, आता राहू द्या. म्हणजे उडी मारल्याबरोबर त्या ठिकाणी त्या हत्तीला 2-4 हेलकवणे त्या येसाजी कंकने दिले. आणि येसाजी कंक समोरासमोर आला. आणि समोरासमोर आल्याबरोबर आता त्याला माहिती होतं, आता फक्त एकच वार या हत्तीला काफी आहेत. एका वारात जर आपण याला नाही मारलं तर हा आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आता ही संधी जर सुटली तर पुन्हा 5 वर्ष संधी नाही दादा. ही जर संधी सुटली तर आता त्या ठिकाणी त्या येसाजीने तलवार काढली. आणि जशी तलवार काढली, त्या हत्तीच्या सोंडेवरती मारली. हत्ती धारातीर्थ पडला, हत्ती मेला. आणि मेल्याबरोबर राजाने सुद्धा रणांगणामध्ये उडी मारली, येसाजीला उचलून घेतलं आणि येसाजीचा जय जयकार केला. जय जयकार म्हणजे रणी निघता शूर न पाहे माघारे. का तिथं जर आपण असतो तर राजाने जर आपल्याकडे असं मागं पाहिलं असतं, आहे का तयारी? आपण म्हणलं असतं, हे लेकरं बाळ उघड्यावर पडतील, लेकरं बाळ आहे. मग आता तरी कोणते झाकले नाही का? हे आपल्याकडून होणार नाहीत. रणांगणामध्ये उडी मारणारा जो शूर आहे त्याला योद्धा असं म्हणतात. आता याच्यावर त्या आणखीन चिंतन करण्यासारखं आहेत, पण आता आपली वेळही संपली. अजून मला रणांगणाचा विषय सांगायचा होता, योद्ध्याचा विषय सांगायचा होता. भरपूर विषय मी मागं टाकले कारण पाठ करून आलो होतो. आता आपली वेळही संपली. कीर्तनाला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली विठोबा रखो माये, सेवा या ठिकाणी पूर्णविराम करतो. कारण आपला वेळ राहिला नाहीत, आपला बराचसा वेळ गेला. मी काय घरचा आहे आता आपल्याला ऐकायचं जे परत खोलेश्वरात 1 तारखेपासून, पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेपासून आपलं शिवपुराण आहे. तिथं शिवपुराण ऐकायला सगळ्यांनी या. झालेली कीर्तनरूपी सेवा आई जगदंबेच्या प्राचरणी या ठिकाणी समर्पित करतो. जगदंबेला एकच प्रार्थना करेल की आई, आमच्या काकांनी 30 वर्षापर्यंत या ठिकाणी तुझ्याकरता, तुझ्या लेकराकरता देशाचं रक्षण केलं आहे. त्यांना इथून पुढच्या वाटचाली करता तू शुभेच्छा दे, निरोगी चांगलं आयुष्य आणि आणखीन त्या ठिकाणी त्यांची उत्तरोत्तर प्रगती वाढत जाऊ अशी एक भगवंताकडे आई जगदंबेकडे विनंती करून आणि या ठिकाणी वाणीला या ठिकाणी
पूर्णविराम देतो. आता बोलायला भरपूर आहेत पण आता जाऊ द्या, आता वेळच राहिला नाहीत. विठ्ठल जय जय विठ्ठल